नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. सर्वप्रथम आपण आज सम्मा संबोधी परमत्थानुत्तरा यांना अभिवादन करूया. महाअभिवादा बुद्धवचना चतुरासी धम्मकंद सहसानी विसती अरे मगा विसती सामान्य बला एकानी बना किंवा भिन्या दोषाय करेन भवती कानी तर साधू 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 न बुद्धिपाणी दिवंतानुधामी. जाणून घेऊया सुचरित आणि दुचरित आपले कर्म कसे असतात. भगवंतानी जेव्हा आपल्याला हा अभिधम्म शिकवला त्याच्यामध्ये आपल्या कर्मामध्ये सुचरित आणि दुचरित असे 2 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. तर सुचरित कर्म आणि दुचरित कर्म याच्या विपाकाने आपला जन्म जो होतो तो सुचरित कर्माने सुगतीमध्ये आणि दुचरित कर्माने दुर्गतीमध्ये होतो. तर काय आहे दुचरित ते जाणून घेऊया. दुचरित हे आपले 3 कायेचे दुचरित असतात. कायेचे दुचरित म्हटलं म्हणजे पानातिपाता, हत्या करणे, अदिन्यदान, चोरी करणे, कामे सुमिच्छाचारा म्हणजे व्यभिचार करणे हे कायेचे दुश्चरित आहेत. वाणीचे दुश्चरित 4 आहेत. ते आहेत मुसावादा खोटे बोलणे, पिसून वाचा चुगल्या करणे, खरूस वाचा म्हणजे कोणाचं मन दुखील असं बोलणे, क्रोधाने बोलणे, भांडण करणे, अपमान करणे कोणाचाही, हे करणे म्हणजे वाणीचे दुश्चरित. आणि संपफलापा म्हणजे व्यर्थाची बडबड करणे हे आहे वाणीचे दुश्चरित. मनाचे दुश्चरित आहे अविद्या. अविद्या म्हणजे आपल्याला सत्याचं ज्ञान नसणे, 4 आर्य सत्याचं ज्ञान नसणे, लोभाने बरबटलेलं मन, द्वेषाने बरबटलेलं मन आणि मोहाने बरबटलेलं मन. त्याच्यानंतर मनाचं दुसरं दुश्चरित आहे हे आहे व्यापादा म्हणजे द्वेषाने भरलेलं मन, कोणाच्याही प्रती द्वेष. आणि तिसरं दुश्चरित मनाचं आहे ते आहे मिथ्यादिठ्ठी. मिथ्यादिठ्ठी म्हटलं म्हणजे की खाणे पिणे मौज करणे या जन्मामध्ये काही पाप नाही, काही पुण्य नाही, कोणी बघितलं पुढलं जन्म हा विचारसरणी असणे आणि कोणीतरी देव आहे आपल्याला बनवलेलं आहे, आपल्याला ते आपण म्हणू तसं करतील, आपण जर त्यांना काहीतरी दिलं तर आपलं पूर्ण जे काही संकल्प आहे होईल. हे सगळी जी विचारसरणी आहे ती आहे मिथ्यादिठ्ठीची. त्याच्या विरुद्ध आहे सम्मादिठ्ठी जे भगवंतांनी आपल्याला दिलेला सम्मादिठ्ठीचा मार्ग आहे. तो म्हणजे तुम्ही जे कुशल कराल कुशल कर्माप्रमाणे तुम्हाला सुगती मिळेल आणि जर तुम्ही अकुशल कर्म कराल अकुशल कर्माप्रमाणे तुम्हाला दुर्गती मिळेल. हे आहे सम्मादिठ्ठी. साधू 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 तेव्हा तुम्हालाही कुशल कर्मपथ मिळो आणि तुमची सुगतीमध्ये आणि सुगतीतून लोकोत्तरामधून निब्बाणापर्यंत तुमचा वाटचाल हो. साधू 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 नमो बुद्धिपाणी दिवंतानुधामी.